कांद्याच्या पातीमध्ये बेसन घालून पाहिलंय का? नसेल तर कांद्याच्या पातीमध्ये एकदा तरी बेसन घालून ही रेसिपी करूनच पहा. कांद्याची पात न खाणारे सुद्धा खात्री देऊन सांगते पात आवडीने खातील. आता बघा, इथे मी 2 कांद्याच्या पाती घेतलेल्या आहेत. त्यातली एक कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेणार आहे. आणि जो पातीचा कांदा आहे ना, तो वेगळा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने कांद्याची पात आपल्याला काढून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. पात अशा पद्धतीने बारीकच चिरून घ्या. आणि त्यातील कांदा आहे ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला काय करायचं याचं. आता इथे बघा, तुम्हाला एक जुडी कांद्याची पात बारीक चिरलेली दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथे 1 वाटी मी बेसन चाळून घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. आणि हा पातीचा कांदा स्वच्छ धुवून आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कांदा ओला असल्यामुळे तो व्यवस्थित चिरता येत नाही. जसा चिरता येईल तसा तुम्ही हा कांदा घेऊ शकता, किंवा हा कांदा तुमच्याकडे पातीला व्यवस्थित नसेल तर तुम्ही इथे घरामध्ये असतो ना सुका कांदा, तो अख्खा कांदा एक घेऊ शकता मोठ्या आकाराचा. इथे 4 मिरच्या आणि लसणाचा एक गड्डा घेतला होता. त्यातील 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि इथे या 4 मिरच्या छान अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर असं फिरवून घेऊ शकता. आज आपण वेगळ्या पद्धतीने कांद्याची पात बनवत आहोत. कांद्याची पात बऱ्याच प्रकारे बनवतं, पण हा प्रकार ना कधीच तुम्ही बनवला नसाल अशी एक नवीन चवीची कांद्याच्या पातीची रेसिपी मी शेअर करत आहे. ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर गवारीवर बेसन टाकून पाहिलंय का? या रेसिपीला भरपूर तुमचा प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आणि असाच सपोर्ट प्रतिसाद प्रत्येक रेसिपीला मिळू द्या अशी आशा करते. असो तर इथे बघा, कांदा मी चिरून घेतलेला आहे. आपला ठेचाही करून झाला आहे, म्हणजे लसूण आणि मिरची ओबडधोबड ठेचून झाली आहे खलबत्त्यामध्ये. एका कढईमध्ये आपल्याला इथे 3 पळी तेल घ्यायचं आहे. तेल इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. मोठा 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं फुलल्यानंतर जो आपण पातीचा कांदा चिरून ठेवला होता तो यामध्ये टाकायचा. कांदा 1 मिनिटभर तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा. तो ओला असल्यामुळे थोडा वेळ लागतो परतवायला. आणि कांदा परतवत असतानाच आपण जो मगाशी केलेला ठेचा आहे तो यामध्ये घालायचा. आणि कांद्यासोबत ठेचाही व्यवस्थित मंद आचेवर परतवून घ्यायचा. जर पातीचा कांदा कमी असेल तर तुम्ही आपला सुका कांदा घरी असतो ना मगाशी बोलल्याप्रमाणे, तोही बारीक चिरलेला यामध्ये घालू शकता. पातीचा कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर आता हा ठेचाही यामध्ये टाकलेला आहे लसूण मिरचीचा. आणि आता 1 मिनिटभर छान असा मंद आचेवर हे परतवून घ्यायचं आहे. हे परतवत असतानाच आपल्याला इथे या भाजीच्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे. म्हणजे कसं, मिठामुळे कांदाही छान असा व्यवस्थित परतला जातो. कांद्याची पात तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण या पद्धतीने कधी बनवले का ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं. आता बघा, हा कांदा ठेचा परतवून झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला जी आपण कांद्याची पात बारीक चिरून ठेवली होती ना, ती यामध्ये सगळी टाकायची आहे. आता तुम्हाला कांद्याची पात जेवढी बनवायची आहे त्याप्रमाणे इथे कांद्याची पात टाकू शकता बरं का. तर मी इथे 1 जुडी कांद्याची पात घेतली होती, ती सगळी कांद्याची पात यामध्ये टाकणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने सगळी कांद्याची पात यामध्ये मी टाकली आणि छान असं 1 मिनिटभर कांद्याची पात तेल सुटेपर्यंत परतवून घेतली. आता बघा, ही पात तुम्हाला भरपूर अशी वाटत असेल, पण एका वाफेतच ती खूप कमी होते. तुम्हाला तर माहितीच असेल, कोणतीही पालेभाजी जरी भरपूर वाटत असेल तर ती एका वाफेत पूर्णपणे कमी होते. आता बघा, ही कांद्याची पात 1 मिनिटभर तेलामध्ये छान अशी परतवून घेतली. आणि आता काय करायचं आहे, मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढली ना की त्या वाफेतच कांद्याची पात अर्धी कच्ची शिजलीही जाते, मस्त मऊ होते. आणि अशा वेळेला आपल्याला कांद्याच्या पातीच्या सुटलेल्या पाण्यामध्येच बेसन भुरभरून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे बघा, मी एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतले आहेत. तर इथे अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर अर्धा चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे, त्याचप्रमाणे त्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घालू शकता. धना पावडर 1 चमचा आणि 1 चमचा आवर्जून यामध्ये ना कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथीमुळे ना भाजीला खूप छान चव येते, कारण आपण त्यामध्ये बेसनही घालणार आहोत. आणि अशा पद्धतीने केलेल्या बेसनामध्ये कस्तुरी मेथीचा फ्लेवर खूप म्हणजे खूप छान, त्यामुळे कस्तुरी मेथी 1 चमचा आवर्जून घाला. आता तुम्ही म्हणाल, आपण मिरचीचा ठेचाही करून घातला होता, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, तर अप्रतिम चवीला होते हे दोन्हीचं कॉम्बिनेशन बरं का. कारण आपण इथे कांद्याच्या पातीच्या चवीचं मस्त असं लसूण आणि
मिरची घातली होती. पातीला लसूण आणि मिरचीमुळे छान फ्लेवरही येतो आणि ना बेसनाच्या चवीचं कांदा लसूण मसाला असं घातलेला आहे. असं दोन्हीही कॉम्बिनेशन मिळून एक भाजी आपल्याला तयार करायची. ही भाजी इतकी छान होते ना, तुम्ही कांद्याची पात खात नसाल ना तर आवर्जून नक्की खाल, एवढी मात्र खात्री देते. आता बघा, हे सगळे पावडर मसाले घातले आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं. त्यानंतर थोडंसंच पाणी सुटलं होतं कांद्याच्या पातीला. त्यातच आपल्याला बेसन पेरून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भुरभुरून घ्यायचं आहे. आणि मात्र बेसन आपलं चाळलेलं हवं, म्हणजे कसं गाठी गुठळ्या काहीच राहत नाहीत आणि व्यवस्थित सगळ्या पातीमध्ये मिक्स होतं. चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन सगळीकडे भरभरून घेतल्यानंतर 1 मिनिटभर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आत्तापर्यंत यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही अंश घातला नव्हता. त्याचबरोबर जे पाणी आपल्या म्हणजे थोडंफार सुटलं होतं ते कांद्याच्या पातीचंच आणि ते वाफेने सुटलं होतं. त्यामध्ये आपण बेसन तर भुरभुरून घेतलं आहे, पूर्णपणे ओलसरपणा आलेला आहे आणि बेसन सगळं एकजीव झालं आहे त्यामध्ये. आता मंद आचेवर झाकण ठेवून मस्त असं बेसन शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने. आता बघा, तुम्हाला जर बेसनमध्ये पाणी न घालता एकदम सुकी अशी फडफडीत बेसन कुरकुरीत होईपर्यंत जर भाजी करायचं असेल तर पाण्याचा एकही न अंश टाकता ही भाजी आपण मंद आचेवर शिजवून घेऊ शकतो. मस्त असा कांद्याच्या पातीतला फोडी झुणका तुमचा तयार होईल. पण इथे मला कांद्याची पात थोडीशी अशी ओलसरच करायची होती. आहोंना माझ्या खूप आवडते. गरम गरम कडकडीत भाकरी चपातीसोबत एक नंबर लागते. त्यामुळे एकदम असं सुका नाही तर थोडासा ओलसर करणार आहेत. आता त्यासाठी काय आपल्याला जास्तीचं पाणी नाही घालायचं. मग अशी खलबत्त्यामध्ये जो लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला त्यातच ना थोडंसं पाणी घेतलं आहे, कारण ना त्याला लसूण आणि मिरचीचा थोडाफार अर्क लागला होता. अगदी पाव वाटी पाणी घेतलं होतं आणि तेच पाणी यामध्ये मी थोडं थोडं करून घातलं आहे सगळ्या बाजूनी, म्हणजे कसं बेसनमुळे खाली लागतही नाही. कारण झाकण ठेवून मंद आचेवर आपण मस्त अशी दणकून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे पाणी सगळ्या बाजूनी व्यवस्थित थोडं थोडं घातलं, झाकण ठेवून मस्त अशी मंद आचेवर एक छान अशी दणकून वाफ काढून घेतली. छान असं तेल सुटू लागलं आहे, बघू शकता भाजीला. आणि भाजी आपली छान तयार आहे. मस्त अशी बेसन पेरून कांद्याची पात करून पाहिले का तुम्ही? नसेल तर एकदा करून पहा, खूप म्हणजे खूप छान होते. कांद्याची पात खरं सांगते, कोण नाही खात ना ते आवडीने खातील. गरमागरम भाकरी चपाती भातासोबतही खाऊ शकता आणि त्याच्यासोबत थोडंसं दही जरी असेल ना तरीही अप्रतिम चवीचं जेवण होतं. तर मंडळी, घरच्या चवीची एक छान अशी रेसिपी मी शेअर केली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा बरं. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आणि याच्यापुढे तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी खास करून नक्की लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग, धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.